तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितलाच असेल. तर आपल्याला प्रिव्ह्यू टाईपमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे, ते म्हणजे भीम जयंती मंडळ. तर भावांनो, भीम जयंती मंडळावरती आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे. तर भावांनो, मला इंस्टाग्रामवरती खूप मेसेज आले, भीम जयंती मंडळावरती ट्युटोरियल घेऊन ये. तर भावांनो, आज मी भीम जयंती मंडळावरती ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. हे ट्युटोरियल तुम्ही पूर्ण बघा, कोठी स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल. आणि भावांनो, तुम्हाला एक यात विनंती आहे की हे जे मी मटेरियल यूज केलं आहे ते मटेरियल तुम्ही तुमच्या मंडळाचे यूज करायचे आहे. तर ह्याच्यात फक्त मी तुम्हाला देण्यासारखे मटेरियल आहे ते देणार आहे, बाकीचे तुमच्या मंडळाचे मटेरियल यूज करायचे आहे. जर तुम्हाला दुसरी काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, तिथे तुम्हाला मेसेजचा रिप्लाय दिला जाईल. तर भावांनो, तुम्हाला 3 ॲप्लिकेशन यूज करावे लागतील. एक म्हणजे काइन मास्टर, दुसरं म्हणजे अलाइट मोशन आणि तिसरं म्हणजे व्हॉइस रेकॉर्डर. याच्यात तुमचा व्हॉइस रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डवरती तुमच्या मंडळाचा व्हिडिओ करायचा असेल तर व्हॉइस रेकॉर्डरवरती तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करून तुमच्या मंडळाचा व्हिडिओ तयार करू शकता. नाहीतर भावनो, तुम्ही बिगर व्हॉइसचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता. तर चला भावनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा भावनो, तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डर हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर जो तुम्हाला रेड बटन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. परमिशन मागेल तर तुम्हाला यातली कुठली एक परमिशन द्यायचं आहे आणि आपला व्हॉइस रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. सेव्ह वरती क्लिक करायचे. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भावनो 3 डॉट वरती क्लिक करायचे. या बॉक्सवरती क्लिक करून घ्यायचे आणि तुम्हाला मूव्ह वरती क्लिक करून कंटिन्यू वरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ते एक फोल्डर दिसून जाईल. तुम्ही यातले फोल्डर कुठलेही यूज करू शकता आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आपला जो व्हॉइस रेकॉर्ड केला आहे ना, तो व्हॉइस त्या आपल्या फोल्डरमध्ये येऊन जाईल. आता भावनो, हा व्हॉइस रेकॉर्ड केल्यानंतर आता आपल्याला ओपन करायचं आहे अलाइट मोशन. तर भावनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता बीटमार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट असे तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. तर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता या सॉन्गला मी बीटमार्क करून दिलेले आहे. तर इथं तुम्हाला काय करायचे, आपले मटेरियल जे आहे ना ते मटेरियल इथं व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहे. स्टार्टिंग वरती आल्यानंतर प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन आपल्या भावना मटेरियलचे फोल्डर ओपन करायचे. मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला हा जो बॅकग्राऊंड व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, प्लस करून घ्यायचा आहे. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि या व्हिडिओची ऑपेसिटी जी आहे ती तुम्हाला 55 नाही तर 50 ठेवू शकता तुमच्या हिशोबाने. असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि याच्यावरती क्लिक करायचे. मध्ये जायचे आणि याचा सॉन्ग जे आहे ते म्यूट करून घ्यायचा आहे. तर भावनो, बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता आपले मंडळाचे सर्व मटेरियल एका फोल्डरमध्ये ॲड करायचे आणि ते फोल्डर ओपन करायचं आहे. तर ते फोल्डर तिथं ओपन करून घ्यायचे. फोल्डर ओपन केल्यानंतर पाहू शकता भावनो, हा आमच्या मंडळाचा लोगो आहे. हा बॅकग्राऊंड व्हिडिओ, हा भावनो शार्पी, हा डीजे, हा सुद्धा शार्पी, हा डीजे आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PNG आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला हा लोगो सिलेक्ट करायचा आहे, प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला 5.20 इथपर्यंत ठेवायची. इथपर्यंत ठेवल्यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंग वरती यायचे. ह्या लोगोवरती क्लिक करायचे. मॉन ट्रान्सफर वरती जायचे. झूम वरती क्लिक करायचे. झूम वरती क्लिक केल्यानंतर ते स्टार्टिंगला की द्यायची आणि व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. व्यवस्थित झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला पुढच्या बाजूला यायचं आहे आणि याची साईज जी आहे ती आपली पहिली साईज जेवढी होती तेवढी ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित साईज ठेवल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर या लोगोवरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये यायचे. फेड इन फेड आउट हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर असं व्यवस्थित हा लोगो येऊन जाईल. पुढच्या बीट मार्कवरती यायचे 5.20 याच्यावरती क्लिक केल्यानंतर या लोगोवरती पुन्हा क्लिक करायचे. मॉन ट्रान्सफर वरती जायचे. झूम वरती क्लिक करायचे. एंडिंगला की द्यायचे आणि त्याच्या अगोदर एक भावना की द्यायची. तुम्हाला एंडिंगला येऊन हा व्यवस्थित झूम करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित झूम केल्यानंतर पाहू शकता हा व्यवस्थित असा दिसून जाईल. आता सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा पुढच्या बीट मार्क वरती यायचे. 5.20 बीट मार्क वरती या. प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा PNG सिलेक्ट करायचा आहे.
प्लस करायचा आहे. प्लस केल्यानंतर 711.4 या बीट मार्कपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा हा तुम्हाला व्यवस्थित कमी करून घ्यायचा आहे. कमी केल्यानंतर स्टार्टिंगला की द्यायचे. स्टार्टिंगच्या कीवरती यायचे, व्यवस्थित झूम करायचे. झूम केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित हा कमी करायचा आहे. असं व्यवस्थित कमी केल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये येऊन फेड इन फेड आउट हा इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला भावनो 11.4 या बीट मार्कवरती यायचे. हा लोगो सिलेक्ट करा. लेअरवरती जाऊन कॉपी लेअर करायचे आणि हा लेअर इथे पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला 15.5 या बीट मार्कपर्यंत ठेवायचा आहे. पुन्हा तुम्हाला या टायमरच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि हा 2 नंबरचा ऑप्शन यूज करून घ्यायचा आहे. तसा इफेक्ट आणि आहे तसा लोगो इथं येऊन जाईल. पुन्हा तुम्हाला 15.5 या बीट मार्कवरती यायचे. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावना तुम्हाला हा शार्पी दिलेले सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर मोन ट्रान्सफरवरती जाऊन याची साईज जी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि स्टार्टिंगला की द्यायचं आहे. व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर पुढच्या बाजूला यायचं आहे. असे व्यवस्थित कमी केल्यानंतर आपली आहे ती साईज ठेवायची आणि तुम्हाला हा 19.13 इथपर्यंत ठेवायचा आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन फेड इन फेड आउट हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. असं व्यवस्थित दिल्यानंतर पुन्हा बीट मार्क प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला भावनो हा डीजेचा PNG दिला सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला 25.4 या बीट मार्कपर्यंत ठेवायचं आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला मोन ट्रान्सफरवरती यायचे. याची साईज व्यवस्थित कमी करायची आहे. तुम्हाला स्टार्टिंगला की द्यायचा आहे. हा झूम करून घ्यायचा आहे पुढच्या बाजूला. असं व्यवस्थित कमी केल्यानंतर याला सुद्धा फेड इन फेड आउट हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. असे व्यवस्थित फेड इन फेड आउट इफेक्ट दिल्यानंतर आता भावना तुम्हाला 25.4 या बीट मार्कवरती यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. टेक्स्टवरती क्लिक करायचे. हा सेंटर करायचा आहे. तुम्हाला फॉन्टमध्ये यायचं आहे आणि भावना तुम्हाला फॉन्ट इथे एक हा फॉन्ट ठेवून घ्यायचा आहे आणि इथं टाईप करून घ्यायचं आहे स्टे टर्न फॉर मोर अपडेट. तर भावना हे तुम्ही लिरिक्स टाईप करून घ्या. टाईप केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट मी व्यवस्थित दिलेला आहे. कलर याचा तुम्हाला पांढरा ठेवायचा आहे. पांढरा ठेवल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला हा वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला भावनो हा 27.14 इथपर्यंत ठेवायचा आहे. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. टेक्स्टमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला सेंटर करून अपडेट्स लिहायचं आहे. असं अपडेट्स टाईप केल्यानंतर तुम्हाला याची साईज 32 ठेवायची आहे. फॉन्टमध्ये यायचं आहे. फॉन्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा भावना फॉन्ट मी दिलेला आहे. फोल्डरमध्ये हा फॉन्ट दिलेला आहे आणि याचा कलर जो आहे तो हा ठेवू शकता, नाहीतर तुमच्या हिशोबाने ठेवू शकता आणि याची साईज जे तो तुम्हाला 48 ठेवायचे आहे. असं व्यवस्थित ठेवल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर हा सुद्धा तुम्हाला इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. हा रेक्टँगल तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हा रेक्टँगल असा व्यवस्थित वाढवून घ्यायचा आहे. साईज वाढवल्यानंतर तुम्हाला हा रोटेशन करायचा आहे. रोटेशन तुम्हाला 5 ठेवायचे. 5 ठेवल्यानंतर तुम्हाला 30.4 इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा या रेक्टँगलवरती क्लिक करा. ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन डार्क इनमध्ये जाऊन मल्टिपल करायचे. मल्टिपल केल्यानंतर याचा कलर जो आहे त्याचा कलर पांढरा ठेवायचा आहे. पांढरा ठेवल्यानंतर आता आपल्याला इथं पुढचे लिरिक्स टाईप करून घ्यायचे आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. टेक्स्टमध्ये जायचे आणि भावना आपले पुढचे जे लिरिक्स आहे ते टाईप करायचे आहे. तर भावना आपले पुढचे लिरिक्स आहे ते नेक्स्ट लेवल मॅनेजमेंट दिस इयर. तर हे लिरिक्स इथं टाईप करून घ्या. तर भावना टाईप केलंय. सेंटर करा आणि याची साईज तुम्हाला याची साईज 24 ठेवा, नाहीतर 28 ठेवायची. कलरमध्ये जायचे. तुम्ही कलर पांढरा ठेवू शकता, नाहीतर हा ठेवा. फॉन्टमध्ये यायचे आणि हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे आणि हा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे. ओके करायचे. तर भावना ह्या रेक्टँगलवरती ठेवल्यानंतर आता आपल्याला 30.4 या बीट मार्कवरती यायचे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि भावनो आपले इथं लिरिक्स टाईप करायचे आहे. तुमच्या मंडळाचे जे नाव आहे ते नाव इथं टाईप करून घ्यायचे आहे. स्थळ टाका. स्थळ टाकल्यानंतर भावनो तुमचे जे गाव आहे, जे मंडळाचे नाव आहे ते इथं टाईप करून घ्यायचं आहे.
ते टाईप केल्यानंतर तुम्हाला फॉन्टमध्ये यायचं आहे आणि फॉन्ट तुम्हाला भावना मी दिलेला आहे फोल्डरमध्ये. हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. कलरमध्ये जायचे आहे, तुम्हाला स्काय ब्ल्यू ठेवायचा आहे आणि याची साईज आहे ती व्यवस्थित 28 ठेवायचे. 28 ठेवल्यानंतर हा तुम्हाला भावना असं ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवल्यानंतर याची साईज 24 ठेवा. 24 ठेवल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला 32.33.22 इथपर्यंत ठेवायचं आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर आता तुम्हाला भावनो बॅक यायचे आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला मी टेक्स्ट इफेक्ट दिलेला आहे, हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचं आहे. कॉपी लेअर केल्यानंतर तुम्हाला बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर भावनो तुम्हाला हे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित इथं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ जी आहे ती याची लेंथ 33.22 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला हा भावना क्वेश्चन मार्क कट करून इथं तुमच्या जयंतीची जी तारीख आहे एप्रिल महिन्यातल्या ती तारीख इथं टाईप करायची आहे. तर भावना आमच्या गावातील 26 एप्रिलला जयंती असते, तर 26 टाकतो मी आणि याची साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करून घेतो. याची साईज कमी केल्यानंतर तुम्हाला कलर जो आहे तो हा कलर ठेवायचा असेल तर ठेवू शकता, नाहीतर तुम्ही स्काय ब्ल्यू ठेवू शकता. असे व्यवस्थित कलर ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला भावनो पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं आहे. लेअरमध्ये जाऊन तुम्हाला डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर हे व्यवस्थित तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचं आहे. वरच्या बाजूला ठेवल्यानंतर व्यवस्थित हा कट करायचा आहे टेक्स्ट